नसरत मोजी फुलेवाडी येथे कृषी आपले ठाकूर साहेब अधिकारी हे पाणी करण्यासाठी आलेले आहेत. तरी आमच्या हुलेवाडीतील टोटल शेतकऱ्याचा कापूस जवळपास 70 ते 80% गेलेला आहे. आणि शासनाला माझी विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्याचे हेक्टरी 30 ते 40 हजार रुपये आतापर्यंत खर्च झालेला आहे. हे खर्च आमचा टोटल पाण्यामध्ये गेलेला आहे. तरी महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की तातडीने शेतकऱ्याला कशी मदत देता येईल तशी मदत ताबडतोब देण्याची त्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्याला ताबडतोब मदत द्यावी अशी महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे. आणि साहेब, शेतकऱ्याला मी खोटं बोलत नाही, मी पांडुरंगाचा वारकरी आहे आणि मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की काहीच उरलेलं नाही. आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तुम्हाला सांगतो. आणि येता माझ्या मुलीचे गेल्या वर्षी लग्न झालेलं आहे. मी 20 ते 22 लाख रुपये लग्नाला लोकांचं देणं काढून खर्च केलेला आहे त्या शेतीच्या जीवावर. तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही. त्यास फक्त मी एक 8-10 दिवस या शासनाची वाट बघणार आहे. नाही, मला आत्महत्या केल्याशिवाय तो काही वावरात काहीच राहिलं नाही. तुम्ही डोळ्याने कोण पण येऊन बघावं. शासनाच्या प्रत्येक माणसानं पुरा वावर गेलेला आहे. आज 8 दिवस झालं मला झोप नाही. आता बघा, एक आमची इच्छा आहे की बाबा आम्हाला शासन काहीतरी मदत करेल म्हणून ही आमची इच्छा आहे. देवा भाऊला आमची विनंती आहे, शिंदे साहेबांना आमची विनंती आहे, आजी दादाला माझी विनंती आहे की ताबडतोब फुलाची पाकळी तरी त्या असा शेतकरी उघड्यावर पडलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत करावी अशी माझी विनंती आहे. काहीच नको आहे.